नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर व्हिडिओ येत नाहीयेत, खूप साऱ्या कमेंट्स येतात, ताई व्हिडिओ येत नाहीयेत. तर मी तुम्हाला माझं तर कारण सांगितलं होतं की माझं पाय खूप दुखतोय, तर त्याच्यामुळे मला पॉसिबल होत नाहीये. ते एक कारण होतंच, पण आता त्याच्यात दुसरं एक कारण ॲडअप झालं. ही गोष्ट खरं तर मी शेअर करणार नव्हती, पण मी खरं सांगू की ह्या गोष्टीतून आहे ना मला खूप चांगलं काहीतरी शिकायला मिळालं आणि एक म्हणतात ना की स्वामींची जी खरी प्रचिती आहे ना ती मला ह्याच्यातून येते अनुभवायला अजूनही. तर झालं असं, मी तुम्हाला आज जे म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची, तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेची खरंच खूप गरज आहे. घरचे आम्ही सगळ्या त्या गोष्टी करतोय, पण एक म्हणतात ना की एकीचं बळ, म्हणजे वैश्विक प्रार्थना आपण जी म्हणतो, तर त्याचा खूप प्रभाव, त्याचा खूप प्रभावी सेवा होते. तर त्यामध्ये असं झालेलं की एक जी गोष्ट होती ना त्याची पुनरावृत्ती होत होती परत. म्हणजे जी गोष्ट मी 3 वर्षाआधी फेस केली होती ना, तीच गोष्ट परत रिपीट माझ्या डोळ्यासमोर येत होती. ती म्हणजे की माझ्या आईच्या, म्हणजे आई मिळून 5 बहिणी आहेत आणि त्यातला आई 3ऱ्या नंबरची आहे. आणि त्याच्यानंतर आता जी 4थ्या नंबरची मावशी आहे, म्हणजे जी कांदिवलीला राहते. माझ्या मावशीच्या बऱ्याचशा मैत्रिणीसुद्धा माझे व्हिडिओज ब्लॉग्स बघतात, तर त्यांना माहिती असेल ही गोष्ट. तर मावशी गावाला गेली होती आणि तिला तिथे खूप म्हणजे ताप येत होता. तर गावाला तिने ट्रीटमेंट घेतली, डॉक्टरकडे इंजेक्शन, औषधं वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, पण तरी तिला आराम पडला नाही. आणि मग शेवटी ती इथे बॉम्बेला आली आणि त्यानंतर इथे आल्यानंतर तिची तब्येत आणखीन खूप जास्त झाली. आणि त्यानंतर जेव्हा इथे सगळ्या टेस्ट वगैरे केल्या त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे, तर तिला तेव्हा तिथे टायफॉइड डिटेक्ट झाला आणि तिला चक्कर येत होती कंटिन्यू. तर म्हणून, आणि वीकनेस खूप झाला होता, तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही ॲडमिट करा. तर त्यांनी फॅमिली डॉक्टरच्या इथे ॲडमिट केलं हॉस्पिटलला. आणि त्यानंतर बऱ्याचशा टेस्ट केल्या. त्यांना समजतच, म्हणजे टायफॉइड तो होता, पण बाकी गोष्टी कशामुळे होत आहेत ते त्यांना कळत नव्हतं. तर बऱ्याचशा टेस्ट केल्यानंतर त्यांना कळलं की छातीमध्ये कफ पुन्हा खूप जमा झाला आहे आणि त्यानंतर ती स्टेज निमोनियापर्यंत पोचली पूर्ण परत. तर निमोनिया एकदा झाला की पूर्ण आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन वाढत जातं. तर तसंच तिला झालं, इन्फेक्शन वाढत गेलं, त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि हे जे सगळं स्टेज होतं ना, ते सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आईसोबत जशा झालेल्या तशाच झाल्या, म्हणजे थोड्याफार फरकाने पण तशाच. आणि त्याच्या पुढची जी ही आता मी तुम्हाला परिस्थिती सांगेन, ही तर जशीच्या तशी परिस्थिती झाली होती की शेवटी डॉक्टरांना तिथे मॅनेज करता येत नव्हतं, कारण तिथे बाकीच्या काही गोष्टी नव्हत्या. तब्येत खूप जास्तच होत होती, रिस्पॉन्स होत नव्हता. म्हणजे ते ऑक्सिजनचं जे लावतात ते जर लावलं नाही तर ऑक्सिजन डीप व्हायला लागला होता. तर त्याच्यामुळे मग तिला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं. तर ती जी शिफ्टिंगची जी परिस्थिती आहे ना, तर मी त्यावेळेला जी डोळ्यासमोर बघितली होती ना आईची, की असं वाटत नव्हतं की 4 दिवसानंतर अशी गोष्ट आपल्याला कुठेतरी फेस करावी लागणार आहे किंवा ही व्यक्ती आपल्यासोबत नसणारच आहे. तर असं ते आठवलं ना की एकदम सर्र होतं माझ्या काळजामध्ये नेहमी, कारण तेव्हा ती इतकी फ्रेश आणि व्यवस्थित दिसत होती शिफ्ट करताना. आणि आम्ही असं वाटलंच नाही की मी पुन्हा माझ्या आईला बघू शकणार नाही. म्हणजे ती गोष्ट मी आयुष्यात, म्हणजे ती शेवटची भेट होती माझी आईसोबत. त्याच्यानंतर मला आईला भेटता आलं नाही. त्याच्यानंतर मग फक्त स्मशानभूमीतच भेटलो नंतर. तर ती गोष्ट, म्हणजे ती जी परिस्थिती आहे तीच तशीच परिस्थिती. आणि नंतर मग तिला डॉक्टरांनी एक दिवस, आता मावशीला एक दिवस तिथे ॲडमिट केलं. त्यानंतर सगळं परत टेस्ट वगैरे झाल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तब्येत आणखीन जास्त झाली, म्हणजे तिला रात्री अचानक फिट आली आणि त्याच्यामुळे तिला अचानक व्हेंटिलेटरवर शिफ्ट केले. तर आताही ती व्हेंटिलेटरवरच आहे. आणि डॉक्टरांनी तेव्हा खूप क्रिटिकल कंडिशन सांगितली होती की खूप क्रिटिकल कंडिशन आहे, आम्ही काही सांगू नाही शकत. अजूनही त्यांनी तास दिलेले आहेत, म्हणजे तेव्हा 72 तास दिले होते की 72 तासात तिचं काय इम्प्रूव्हमेंट असेल, तिचा आतून रिस्पॉन्स कसा असेल, त्याच्यावर पुढची ट्रीटमेंट डिपेंड आहे. तर आता 24 तास झालेत त्यातले. आणि तर आम्ही काय केलं त्याच्यानंतर की कालपासून आम्ही, म्हणजे ती गोष्ट जी माझ्या डोक्यात एक येत होती ना की
आईच्या वेळेला मला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्याच नाहीत. म्हणजे जे आता मी करते, जे मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते मला करता आलं नाही. असं नाही की मला काही त्याच्यामध्ये खूप काही मोठेपणा मिरवायचं किंवा असं माझ्या डोक्यात नाही आहे, पण माझ्या डोक्यात ही गोष्ट आहे की म्हणजे त्या गोष्टीतून बाहेर कसं निघता येईल. किंवा जेव्हा आईचं जेव्हा तसं झालं होतं, आईची तेव्हा तशी परिस्थिती होती, तेव्हा मी तेव्हा स्वामी सेवेमध्ये नव्हते आणि मला बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. आणि त्यावेळी परिस्थितीच अशी होती की बाहेर कोविड होता, कोणी कुठे जाऊ येऊ शकत नव्हतं, ऑलरेडी सगळे खूप डिप्रेशनमध्ये होते, त्याच्यामुळे कोणालाच तसं काही सुचलंच नाही. पण मग ह्या वेळेला माझ्या डोक्यात जेव्हा मी म्हणजे मावशीला असं बघितलं ना, तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की नाही, ह्यावेळी नाही, ह्यावेळी म्हणजे मला झगडायचंच आहे या बाबतीत, बघू काय होतं ते. आणि अजूनही आम्ही तेच करतोय, अजूनही झगडतोच आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे हा एक प्रकारचं युद्धच आहे खरं सांगायला गेलं तर. म्हणजे ही आपण बोलतो नेहमी की ही माझी परीक्षा आहे, तर ह्यावेळेला ही माझी परीक्षा नाही आहे, ह्यावेळी ही त्यांची परीक्षा आहे. ही मी त्यांना बोलली आहे की ह्यावेळी ही तुमची परीक्षा आहे. म्हणजे आज माझी आई असती आणि तिला जर मावशी म्हणजे माझी म्हणजे आई स्वरूपच आहे शेवटी. तर म्हणून मला असं वाटतं की म्हणजे त्या गोष्टीतून मी काय केलं ते हे मी तुम्हाला सांगते. तर मी काय केलं की म्हणजे आम्ही काय करतोय त्याच्यासाठी की फॅमिलीचा आमचा ना एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती. तर मग त्या ग्रुपवरती जेवढे पण आहेत त्यांना मी व्हिडिओ कॉल करते आणि मग सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजता वगैरे आणि रात्री संध्याकाळी 7 वाजता असं आम्ही नामस्मरण करतो, स्वामींचं नामस्मरण. त्यानंतर तारक मंत्राचं पठण, त्यानंतर वेगवेगळं असं पठण. आज सोमवार होता, तुम्हाला दिसत असेल टेबल. आज मी महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक केला महादेवांच्या पिंडीवरती. त्यानंतर कालभैरव अष्टकम घेतलं. त्यानंतर स्वामींचं जे नामस्मरण असतं, माळेचा जप असतो, ते करतो. त्याच्यामुळे काय होतंय माहिती आहे तुम्हाला, म्हणजे आज आम्हाला ना एक छान अशी छोटीशी अशी एक पॉझिटिव्ह साईन आली आहे त्याच्यामध्ये. तर अशीच येत राहावी ही स्वामींकडे माझी प्रार्थना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपली व्यक्ती अशी ॲडमिट असते किंवा हॉस्पिटलाइज असते, तेव्हा त्यांच्या घरातले जे व्यक्ती असतात ते खरंच ऑलरेडी खूप खूप टेन्स असतात आणि काय करावं ते त्यांना समजत नसतं. आपण फक्त एकच विचार करत असतो की आपला माणूस बरा व्हावा. पण ते करताना आपण जर पॉझिटिव्ह गोष्टींकडे जर वळलो ना, तर खरं सांगते की आपली जी पॉझिटिव्हिटी असते ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि जर तुम्ही फक्त चिंता करत राहिला, तुम्ही रडत राहिला, तर ती तुमची एक प्रकारची नेगेटिव्हिटी होते आणि ती त्या व्यक्तीपर्यंत पोचत असते. तर म्हणून कुठली पोचली पाहिजे, पॉझिटिव्हच पोचली पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, हे असं सकाळ संध्याकाळ जे करतोय ना, तर त्याच्यामुळे खूप फरक पडला. मला तरी असं वाटतं की खूप 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 पॉझिटिव्ह वाटतंय मला त्याच्यामधून, की जे पण चिंताग्रस्त पण आहेत ना माझ्या इतर मावशी वगैरे, तर काय होतं त्यांची पण तब्येत खराब होते, ते पण खूप रडत राहतात, विचार करत राहतात. आता एकदा आम्ही आमच्या आयुष्यात ही गोष्ट फेस केली आहे आणि पुन्हा आम्हाला ती गोष्ट बघायची नाहीच आहे. तर त्याच्यामुळे जे म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये माणूस सारखा जातो आणि सारखं त्याच्या डोक्यात तेच विचार येत राहतात. तर नेगेटिव्ह गोष्टीला घालवण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण कोणीतरी असा इनिशिएटिव्ह घेणं महत्त्वाचं आहे. आपण मंदिरांमध्ये जातो, नारळ ठेवतो, खूप काय गाराणे घालतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपण खूप महत्त्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणजे नामस्मरण, प्रार्थना. नामस्मरणामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे. आणि जेव्हा सगळे मिळून नामस्मरण करतो ना, एक वेगळेच वाइब्स क्रिएट होतात आणि ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात. आणि ही प्रत्यक्षात मी यावेळेला ही गोष्ट अनुभवली आहे स्वतः. तर मला तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आशीर्वाद, म्हणजे मावशी अजूनही व्हेंटिलेटरवरच आहे. अजूनही तिला 48 तासांचा म्हणजे हे दिलेली आहे, मुदत दिलेली आहे. अजूनही डॉक्टर म्हणत आहेत की अजूनही तिला तेवढी शुद्ध तर नाहीच आहे, पण अजूनही थोडा वेळ लागेल रिकवर व्हायला. तर मी स्वामींकडे हीच प्रार्थना करते की स्वामी तिला ठणठणीत मस्त बरं करा. कारण काही म्हणजे बऱ्याच बघा, आपण मृत्यूच्या पुढे किंवा मृत्यूला आपण कंट्रोल नाही करू शकत, पण कधी कधी असं होतं ना की नाही, ही गोष्ट नाहीच झाली पाहिजे असं वाटतं. ज्या गोष्टी अचानक होतात त्याला आपण काय नाही करू शकत, पण असं जर डोळ्यासमोर अशा न घडणाऱ्या गोष्टी जर घडत असतील ना, तर तेव्हा म्हणजे माहीत नाही, मला ते ह्यावेळी अजिबात राहवलंच नाही. मला असं वाटलं की खरंच करावं, असं काहीतरी करावं. बघू आपण ताकद काय ताकद आहे, मला पण आज आजमावायचीच आहे. तर म्हणून मी म्हटलं की नाही, हे करायचंच. आणि खरंच सगळ्यांनी म्हणजे
फॅमिलीमधले पण आमचे सगळे एकत्र येतात आणि छान म्हणतात आणि मला त्यांच्या चेहऱ्यावरती पण ती पॉझिटिव्हिटी दिसते, तो ताण कमी झालेला दिसतो आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती माझ्या मावशीपर्यंत पोचू दे आणि स्वामींना हीच प्रार्थना करते. तर मला ना वैश्विक प्रार्थनासुद्धा करायची आहे मावशीसाठी. म्हणजे मी लाईव्हवरती घेतलं असतं, लाईव्ह केलं असतं आणि त्याच्यावरती मी नामस्मरण केलं असतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये मला जॉईन केलं असतं ना, तर आपल्या सगळ्यांचे एक छान पॉझिटिव्ह वाईब्स मावशीपर्यंत जातील आणि आणखीन ती लवकर बरी होईल असं मला वाटतंय. तर तुम्ही सांगा की मी किती वाजता, आता संध्याकाळी आम्ही 7 वाजता तर आम्ही सगळे बसतो आणि मग नामस्मरण करतो. तर एक असा तुम्ही मला टायमिंग सांगा की त्या टायमिंगला आम्ही करू शकते. अगदी 10 ते 15 मिनटं, जास्त वेळ नाही, आपण नामस्मरण करू. म्हणजे एक जी वैश्विक प्रार्थना म्हणतात, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा, मी ही गोष्ट का तुमच्यासोबत शेअर करते, मला हे व्हिडिओ काही याच्यासाठी मी ती शेअर करत नाही आहे, पण ह्यातून हा जो एक अनुभव आला आहे की आपल्या घरचं खरंच असं कधी आपण कोणी कुठल्याही संकटात असेल ना तर घाबरून जाऊ नका. स्वामी आहेत आपल्यासोबत, त्यांचं अखंड नामस्मरण करत राहा. प्रत्येक म्हणजे असं सगळ्यांना, आणि फक्त तुम्हीच नाही, जे जे आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी द्यायला सुरुवात करा. बघा, ती गोष्ट जी नेगेटिव्ह असते ना ती पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट व्हायला लागते. जसं आपण विचार करतो ना तशाच गोष्टी घडत असतात. तर हा म्हणजे खरंच हा खूप मोठा अनुभव आला आहे मला आयुष्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा मी म्हणेन की आईनंतरचा हा खूप मोठा अनुभव आला आहे. आणि खरंच आई असते ना तर मी तेव्हा पण अशाच जिद्दीने आणि अशाच गोष्टी केल्या असत्या आणि तिला पकडून परत आणलं असतं असं मला वाटतं. पण जे झालं ते झालं, ते आपण नाही रोखू शकत. पण मला असं वाटतं की आता जे माझ्या समोर होते ना त्याला मला काहीतरी करायचं आहे. आता समजा झालं नाही झालं ते माझ्या हातात नाही आहे, पण मी प्रयत्न माझे सोडणार नाही याच्यामध्ये. आणि स्वामींना तर मी नक्कीच म्हणजे म्हटलंच आहे की स्वामी, ही माझी परीक्षा नाही आहे, ही तुमचीच परीक्षा आहे. कारण माझी मावशीसुद्धा स्वामी भक्तच आहे, तीसुद्धा मठात जाते, सगळ्या गोष्टी करते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही स्वामी, तिला आणखीन तुमची भक्ती करण्याचा आणखीन म्हणजे एक संधी नक्की द्या तुम्ही. तर हीच माझी स्वामींकडे विनंती आहे आणि ते नक्की देतीलच. ही पण माझी आतून जे एक पॉझिटिव्ह आपण बोलतो ना तसंच मला आहे, मनात येते. तर तुम्ही मला सांगा की आपण वैश्विक प्रार्थना किती वाजता घेऊया, तुम्हाला कसं जमेल, तर त्याच्या हिशोबाने आपण ठरवू आणि करू. तर मला वाटतं नक्कीच तुम्ही कराल. म्हणजे मी नेहमी म्हणजे कधी मी असं मागत नाही, पण हे मागणं नाही आहे, पण हे कोणासाठी तरी आपण चांगलं करणं हे खूप चांगली गोष्ट आहे. तर म्हणून माझा विचार आहे की वैश्विक प्रार्थना घ्यायची आहे. तर तुम्ही सांगा मला टायमिंग, तर त्याच्यानुसार आपण घेऊ. आणि तर चला, तर आजची पूजा तुम्ही बघितली असेल. आज छान सोमवार आहे, उद्या आपले बाप्पा येणार आहेत, मागी गणपतीचे बाप्पा येणार आहेत. तर सध्या माझ्याकडून काहीच व्हिडिओचं काम होत नाही आहे, कारण माझं डोकं तेवढं स्टेबल नाही आहे. मी त्याच्यातून उलट ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते. तर प्लीज तुम्ही ती गोष्ट समजून घ्या आणि नक्कीच मला सांगा, नक्की कमेंटमध्ये सांगा की काय करायचं, किती वाजता जमू शकतं आपल्याला प्रार्थनेसाठी. प्रार्थना म्हणजे आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि तारक मंत्र घ्यायचा आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय स्वामी.